बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात खोटे धर्मांतरण प्रकरणी पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांचे आईवडील दोन्हीही आरोपी। धुळ्यात खोटे धर्मांतर प्रकरणी पोलीस कर्मचारी बडतर्फ करण्यात आलाय। या प्रकरणात त्याचे आईवडील दोघे आरोपी आहेत। सविस्तर वृत्त असे की धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी शाकिब शेख यांनी अन्य धर्मीय महिलेचे खोटे धर्मांतरण करून तिच्याशी लग्न केले असल्याची घटना उघडकीस आली आहे। पोलीस कर्मचारी शाकिब शेखला पहिली पत्नी असताना सुद्धा त्यानं दुसरं लग्न केल्यानं खोटे धर्मांतरण केल्यानं त्याला पोलीस विभागातून बडतर्फ करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस कर्मचारी शाकिर शेख व त्याच्या आईवडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाच्या सुरुवातीला स्थानिक चौकशी केल्यानंतर विभागीय चौकशीनंतर त्याच्यावर विभागीय कारवाई करण्यात आलेली आहे। शाकिब विरोधात चौकशी अंती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सेवेतून बडतर्फ केला आहे। खोटं धर्मांतर केल्याप्रकरणी जिल्ह्यातला पहिला पोलीस कर्मचारी सेवेतून बडतर्फ करण्यात आला असून अत्यंत जलद गतीनं चौकशी करून ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण पोलीस दलामध्ये खळबळ माजली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।